नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती यामधील गे मायभू या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ दिला आहे, कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो. याचं उत्तर आहे कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो. त्यातील आ क्वेश्चन आहे, मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती. याचं उत्तर आहे या प्रकारे. सूर्य, चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत. पुढचा प्रश्न आहे, कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला. याचं उत्तर आहे मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. त्यातील अ दिला आहे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. याचा अर्थ आहे या प्रकारे. मातृभूमी हे कवींचे दैवत आहे. या अतिमहान देवतेची आरती सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधने हवी आहेत असे कवींना वाटते. म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य, चंद्र व तारे आणणार आहेत. दुसरं बघणार आहोत. आ दिलेला आहे, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. याचा अर्थ या प्रकारे. कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वतः लहान बालक समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई, तुझ्या पुढे मी तुझे तान्हे लेकरू आहे. पुढचं बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. हे केव्हा घडते ते लिहा. त्यातील अ दिलेला आहे, कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. हे केव्हा घडते तर जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात तेव्हा कवींची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. त्यातील आ दिलेलं आहे, कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो. हे केव्हा घडते तर जेव्हा कवींची वाणी म्हणजे भाषा मातृभूमीरूपी आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. त्यातील अ दिला आहे, माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव. याचं कवितेतील ओळ आहे, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. पुढचं बघणार आहोत. या प्रकारे प्रश्न क्रमांक 4. त्यामधील आ दिलेला आहे, शब्द सामर्थ्य, प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणी गाईल. या अर्थाच्या कवितेतील ओळी या प्रकारे आहेत, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. कवितेत आलेले 2 वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. तर या ठिकाणी पांग फेडणे आणि पायधूळ घेणे हे 2 वाक्प्रचार कवितेत आलेले आहेत. यांचा वाक्यात उपयोग आपण या प्रकारे करू शकतो. पहिला वाक्प्रचार आहे पांग फेडणे. याचं वाक्य या प्रकारे लिहू शकतो, ज्या आईवडिलांनी आपले पालन पोषण केले त्यांचे पांग फेडायलाच हवेत. दुसरा वाक्प्रचार आहे पायधूळ घेणे. याचं वाक्य या प्रकारे, परीक्षेला जाताना आपल्या आईची पायधूळ घ्यावी. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा. या प्रकारे यमक जुळणारे शब्द आहे, सारे, तारे, कशाला, आला, गाणी, वाणी, जराशी, काशी आणि तान्हा, पाना. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7. स्वमत. त्यातील अ दिला आहे, कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा. याचं उत्तर आहे या प्रकारे. कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे. मातेमुळे माझ्या शब्दात सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरण स्पर्श होय. तिच्या चरणांशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे. पुढचं बघणार आहोत.
आ दिला आहे, गे मायभू तुझे मी फेडीन पांगसारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा. बघा, या ओळींचा अर्थ या प्रकारे आहे. मातृभूमी ही माता आहे, मी तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे. अशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही. तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे. म्हणून सूर्य, चंद्र व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे. पुढचं बघणार आहोत. या ठिकाणी ई दिला आहे, कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा. याचं उत्तर आहे या प्रकारे. मातृभूमीचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी, तुझी मी आरती सूर्य, चंद्र व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहे. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पाण्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच प्रयाग काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून गौरवगीते गाणार आहे. अशा प्रकारे आज आपण गे मायभू या कवितेचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.